मी सकाळपासून बघतोय की ते दुबईला काहीतरी गेल्याची माहिती टीव्ही आणि मीडियामध्ये लागलेली आहे आणि त्या संदर्भातच खर तर अशा पद्धतीच्या प्रवृत्तीला तिच्या अगोदरच अटक झाली पाहिजे होती। आज आता महिना होईल आता या थोड्या दिवसामध्ये आणि महिनाभर झालं कायद्याचं संरक्षण नसताना, गुन्हे दाखल झालेले असताना एखादा चिल्लर माणूस पोलिसांच्या हातावर तुरी देऊन जर खरंच गेला असेल, मला त्याची नेमकी माहिती नाहीये, पण सगळ्या माध्यमातून दाखवतायत आणि ती तुरी देऊन गेला असं दाखवतायत, तर हे संपूर्ण गृह खात्याचं अपयश आहे असं आपण म्हटलं पाहिजे। वारंवार याच्या अगोदर सुद्धा सांगितलंय की माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय, सगळंच आपले महाराष्ट्रात राहणारा जो माणूस असतो, जो सत्तेवर असतो, तो शिवप्रेमी असतो। त्याच्या अनेक उदाहरणं आपण सांगू शकतो, पण अशा शिवप्रेमी व्यक्तींकडून शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, संभाजी महाराजांचा अपमान करणारा व्यक्ती हा सुटता कामा नये, अशा अपेक्षा माझ्यासारख्या एका लहानशा इतिहास अभ्यासकाच्या आहेत आणि त्या पूर्ण व्हायला पाहिजे। पण नागपूर पोलीस कुठेतरी कोल्हापूर पोलिसांना सहकार्य करत नाहीत अशा पद्धतीची देखील माहिती समोर येते। कारण ज्या पद्धतीने चंद्रपूरमध्ये त्याचा वावर दिसतोय किंवा एकूणच ज्या पद्धतीने, शिवाय चंद्रपूरमध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांना भेटतोय, पोलीस अधिकाऱ्यांना देखील भेटल्याचं माहिती समोर येते। हा दुरावा वाटत नाही का? महाराष्ट्रामध्ये पोलीस दलात असतील, शासनात असतील, जर अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्याला मदत करणाऱ्या प्रवृत्ती असतील तर त्या शोधून काढल्या पाहिजेत आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि त्यांचा जो बुरखा आहे तो सगळा फाडला पाहिजे असं माझं मत आहे आणि हे शासनानंच करायला पाहिजे। गृहमंत्र्याचं काम असतं, मुख्यमंत्र्यांचं काम आहे आणि ते ह्या सुद्धा गोष्टीकडे लक्ष देतील असं मला वाटतं। खरं तर कोल्हापूर जिल्हा न्यायालयामध्ये युक्तिवाद सुरू होता त्यावेळी असीम सरोदे यांनी असं म्हटलं होतं की कोल्हापुरातील काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्यांचे फोटो आहेत ते या ठिकाणी व्हायरल झालेले आहेत समाज माध्यमांवर, त्यामुळं कुठंतरी हे प्रशांत कोरटकर सापडत नाही किंवा तो काहीतरी दबाव वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा आहे असं वाटतं। नाही, ते आदरणीय सरोदे साहेब जे काय बोलले ते त्यांनाच विचारलं पाहिजे, कारण त्यांच्याकडे जे काही इनपुट्स असतील त्या पद्धतीने ते बोलले असतील। मला असं वाटतं की मी कोल्हापूरमध्ये राहतोय, माझा आणि त्या कोरटकरचा कधीच आयुष्यात संबंध आलेला नव्हता, मग माझा दूरध्वनी क्रमांक, माझा मोबाईल त्याला कुणी दिला हा सुद्धा एक तपासण्याचा भाग आहे ना। मग तो कुणी दिला, त्याच्या मोबाईल मधले जे काही कम्युनिकेशन्स आहेत ते तपासायला आतापर्यंत पाहिजे होते, महिनाभर झालं हे होत नाही आहे। त्यामुळे थोडीशी पहिल्यांदा जी माझी आशा होती ती जराशी आता कमी कमी होत चाललेली आहे। यावर एक प्रश्न, त्यावेळी असीम सरोदे सर असं देखील नाही, पोलिसांशी माझं थेट काय बोलणं झालेलं नाहीये। माझे मित्र आणि माझे वकील जे आहेत ते आताच पोलीस डिव्हिजनला जाऊन आलेले आहेत। त्यांना तिथे एक त्यांनी अर्ज सुद्धा आपण दिलेला आहे की त्यांचा पासपोर्ट ताब्यात घ्यावा आणि जर गेला नसेल तर त्याचा पासपोर्ट ताब्यात घ्यावा, अशी एक मागणी आम्ही आताच केलेली आहे। त्यांना पकडण्यामध्ये यश येत आहे, पण प्रशांत कोरटकर सारखा माणूस पोलिसांना सापडत नाहीये, त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये खंत आहे का, शल्य आहे? मला मी सांगतो की मला एक शंका आहे की कुठली तरी यंत्रणा आहे की जी या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। आता ती यंत्रणा कुठली आहे हा माझ्यासारखा सामान्य माणूस सांगू शकत नाही, पण एक शंका माझ्या मनात आहे की कुठली तरी यंत्रणा आहे की जी प्रशांत कोरटकरला वाचवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणून त्याला अजूनपर्यंत अटक होत नाही। आता तो कसा पसार झाला, कधी पसार झाला, झाला का नाही, या सगळा तपास पोलिसांनी करायला पाहिजे असं मला वाटतं। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।